नमस्कार. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने एक छोटीशी विनोदी कविता सादर करायचा प्रयत्न करते. कालच यूट्यूबवर अरुण म्हात्रे सरांकडून ही कविता मी ऐकली आणि आवडली. म्हटलं आज हीच सादर करावी. ॲडव्होकेट रत्न पारखी यांची ही कविता आहे. सध्या परीक्षांचाच मोसम आहे, तर परीक्षेला गेल्यानंतर प्रत्येकच विद्यार्थ्याची मानसिक स्थिती काही अगदी पहिला नंबर आपला आलाच पाहिजे अशी नसते. काही विद्यार्थ्यांचं लक्ष इतरत्रही असतं. तर असाच एक हा विद्यार्थी आहे. त्याची काय हालत होती बघा पेपर द्यायला गेल्यानंतर. SSCला बसलो होतो प्रथम परीक्षेस, पेपर सोडव नीट गाढवा घरचा आदेश. पेपर पहिला घंटा पहिली क्षण औत्सुक्याचा, पण माझ्या पुढती नंबर होता शुभदा जोशीचा. केसाला मग हिसका देऊन सहज सवयीने, लिहू लागली शुभदा पेपर पानावर पाने. आणि मऊ रेशमी सुंदर मोहक केसांचा भार, येऊन पडली सुंदर वेणी माझ्या बाकावर. 3 तास हे कचित मी हो तिच्या शेपट्यात, आणि एकही ओळ लिहिली नाही पुऱ्या पेपरात. शेवटची ती घंटा होता आलो भानावर, आणि कळले आता जगणे आपले गावी खेड्यावर. केसाने त्या गळा कापला अलगदची माझा, आणि पिळीत वैल्यांच्या शेपट्या बसतो हा राजा. शेतावरती मोटेवरती माझी उपजीविका, शेतावरती मोटेवरती माझी उपजीविका. शिक्षणास हा पारखा आज मी शुभदा प्राध्यापिका. शिक्षणास हा पारखा आज मी शुभदा प्राध्यापिका. नमस्कार.